झी 24 तास एक पाऊल पुढे। तर दुसरीकडे शिवसेनेचे उस्मानाबादचे आमदार ओमराजे निंबाळकर यांना 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आले। विधानसभा उपाध्यक्षांचा राजदंड पळवल्याप्रकरणी निंबाळकरांवर ही कारवाई करण्यात आली। दुष्काळाचा मुद्दा आणि उस्मानाबादच्या पाणी प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी संतापलेल्या ओमराजेंनी राजदंड पळवला। त्यामुळे विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी उस्मानाबादचे आमदार ओमराजे निंबाळकर यांना निलंबित केले। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। उस्मानाबादचे आमदार ओमराजे निंबाळकर यांनी आज राजदंडाला हात घातला आणि उपाध्यक्षांनी त्यांच्यावरती 1 वर्षाची निलंबनाची कारवाई केली। स्वतः ओमराजे आपल्याबरोबर आहेत। त्यांच्या या भावना का तीव्र झाल्या या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। ओमराजे, तुम्ही अचानक हे पाऊल का उचललं? कारण आपल्याला माहिती आहे विधिमंडळात अशा प्रकारचं पाऊल उचलणं म्हणजे कारवाई उडवून घेणं। नाही, मला आपल्याला सांगावंसं वाटतंय की ह्याच्यासाठी मी आज भांडतोय अशातला भाग नाही। 2009 साली उजनी डॅमवरनं उस्मानाबाद शहरातील लोकांना प्यायच्या पाण्याची योजना मंजूर झाली, वर्क ऑर्डर दिली गेली ऑगस्ट महिन्यात, आणि त्याच्यात अट घातली की हे पाणी पुढच्या 2 वर्षात काम पूर्ण करून उस्मानाबाद शहराला यायला पाहिजे। म्हणजे ऑगस्ट 2009 पासून ऑगस्ट 2011 पर्यंत 2 वर्ष होऊन गेली। आज कुठला महिना उजाडलाय आपण जाणता, तरी सुद्धा उस्मानाबाद शहरातल्या लोकांना ते प्यायला पाणी मिळत नाही। 183 कोटी रुपये योजनेचे, परत माननीय मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेस टंचाईचा आढावा घेण्यासाठी त्या ठिकाणी आले त्यावेळेस त्यांनी 51 कोटी रुपये ही योजना पूर्ण करण्यासाठी दिले। म्हणजे 183 कोटी पाण्यात गेले, 51 कोटी पाण्यात गेले, आणि 51 कोटी देण्यामागचा उद्देश काय होता मुख्यमंत्री महोदयाचा? तर टँकरवर होणारा 67 कोटी रुपये खर्च वाचावा आणि नागरिकांना प्यायला पाणी मिळावं। पण तेही साध्य झालं नाही। आजपर्यंत सुद्धा टँकर चालू आहेत। म्हणजे सगळा जर खर्च आपण काढला 183 अधिक 51 अधिक 67 एवढे कोटी रुपये जर लोकांचे म्हणजे शासनाचे म्हणजे पर्यायानं लोकांचे पैसे जर पाण्यात जाऊन उस्मानाबाद शहरातील लोकांना जर 1 महिन्यातनं एकदा पाणी प्यायला मिळत असेल तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुसरं काही दुर्दैव असू शकत नाही। आणि विधानसभेतल्या सगळ्या आयुधाचा वापर केल्यानंतर सुद्धा माननीय मंत्री महोदय फक्त 10 दिवसात पाणी येतंय, 5 दिवसात पाणी येतंय, 4 दिवसात पाणी येतंय ह्या आश्वासना देखील आता परत पालकमंत्र्यांनी आता परत आश्वासन दिलंय की 22 एप्रिलला उस्मानाबाद शहराला पाणी पुरवठा सुरू होईल। मला वाटतं ह्याच्यापूर्वीचेही आपण जर विधान भवनाचं कामकाज बघितलं असेल तर ह्याच्यापूर्वी स्वतः अध्यक्षांनी सांगितलं की 4 दिवसात पाणी येईल, पाणी पुरवठा मंत्र्यांनी सांगितलं की 10 दिवसात पाणी येईल। आज अधिवेशन चालू होऊन 1.5 महिना लोटत आलाय तरीही पाणी येत नाही। धन्यवाद झी 24 तास लाईव्ह याबद्दल। एकूण विधानसभेत वारंवार प्रश्न उपस्थित करूनही सरकारकडून न्याय मिळत नसल्याने ओमराजे निंबाळकरांनी ही टोकाची भूमिका घेतली आणि त्यांच्यावरती 1 वर्षाची निलंबनाची कारवाई झाली। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरचा दीपक भातुसे, झी 24 तास मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।